महानगरपालिका सुधार समितीच्या कार्यालयात सुधार समितीच्या अध्यक्षा सौ संध्या विपुल दोशी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेत मुंबईशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी माहिती दिली। सेंचुरी मिलची जागा मुंबई महानगरपालिकेने पुन्हा ताब्यात घेतली अशी माहिती संध्या दोशी यांनी दिली। तसेच मुलुंडमध्ये पेट्रोल पंप उभारण्याची मागणी आमदार मिहिर कोटेचा यांनी केली होती। मुलुंडमध्ये एकही पेट्रोल पंप नसल्याने ही मागणी करण्यात आली होती। याशिवाय धारावीमध्ये कास्टिंग यार्डसाठी अदानी समूहाला 5 वर्षासाठी जागा देण्यात आली असून त्यातून मुंबई महानगरपालिकेला महसूल मिळणार आहे अशी माहितीही देण्यात आली आहे। दरम्यान दहिसर कोस्टल रोडचं काम 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असून या प्रकल्पात काही प्रमाणात बदल करण्यात आल्याचंही संध्या दोशी यांनी सांगितलंय। या सर्व मुद्द्यांबाबत सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। माझ्यासोबत सुधार समिती अध्यक्षा संध्या विपुल दोशी जी आहेत। मॅम, आज काही प्रोजेक्ट्स पार झाले, ते काय प्रोजेक्ट्स आणि कशा प्रकारे होते? आज पेट्रोल पंपचा विषय होता, कोस्टल रोडचा विषय होता, परत आपल्या धारावीचा प्रोजेक्टबद्दलचा विषय होता। विविध विषयावर भरपूर चर्चा झाली। विरोधकांनी टीका बरेच प्रमाणात केली आणि विरोधकांना मात करून मुंबईच्या हिताचे जे काही प्रश्न होते ते आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा महायुतीने प्रयत्न केले। मॅम, असे काही प्रोजेक्ट आहेत जसं की आपण सांगून मुलुंडचा जो पेट्रोल पंप आहे त्याविषयी काही लोकांनी विरोध केले, तर त्याची काय पुढे चालू आहे? पेट्रोल पंपाच्या विषयाबद्दलच असं सांगेन की तेथील आमदारांनी विषय मांडला की तिथे स्थानिक लोकांना तिथे पेट्रोल पंपच नाही आहे आणि पेट्रोल पंप नसताना स्थानिक लोकांनी तेथील नगरसेवक आणि आमदारांना तक्रार केली की इथे पेट्रोल पंप नाही आहे, इथे कुठेतरी सुविधा करा। त्या ठिकाणी त्यांनी प्रपोजल दिलं आणि त्या प्रपोजलला सपोर्ट करून आपण त्या ठिकाणी परमिशन देऊन त्या ठिकाणी पेट्रोल पंप उभारण्यासाठी पूर्णपणे परमिशन दिली। त्याचाही विरोधकांनी केला, पण पेट्रोल पंप होणं गरजेचं होतं, लोकांच्या हितासाठी ते गरजेचं होतं। धारावीची जी आहे जागा ती आपण अदानीला दिली 5 वर्षांसाठी, कशा प्रकारे आपल्याला उत्पन्न महानगरपालिकेचा त्याचा कसा फायदा होईल? आता तुम्हाला कल्पना असेलच, धारावी ही पूर्ण स्लम असल्यामुळे ज्या ठिकाणी झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे ह्या सगळ्यांचा जो कॉन्सेप्ट आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जिथे राहतात त्या ठिकाणीच त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे हा आपला कॉन्सेप्ट आहे। म्हणून त्या ठिकाणी धारावीच्या लोकांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावं या गोष्टीने आपण तिकडेच त्या ठिकाणी पुनर्वसन होण्यासाठी आपण ह्यांना जागा दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पुनर्वसन झाल्यानंतर 98 कोटीचं उत्पन्न आपल्याला मुंबई महानगरपालिका या ठिकाणी या प्रकल्पातून मिळणार। मॅम, तुम्ही स्वतःही दहिसरवरनं येतात, एक कोस्टल रोडचा प्रोजेक्ट आहे, आता कशा प्रकारे त्याची बांधणी आल्याने पुढे कशा त्याची सुरुवात होईल? कोस्टल रोड हा झालाच पाहिजे, कारण 2 महिन्यापूर्वीच आपले मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हिजिटला आले होते आणि काही त्या प्रकल्पामध्ये थोडीशी दुरुस्ती होती, म्हणजे तो ब्रिज कुठून कुठे उतरला गेला पाहिजे त्याबाबतचं आपले AMC बांगर साहेबांना मी त्या ठिकाणी पर्सनली भेटून त्या बाबतीतलं गायडन्स मी दिलं होतं आणि त्या पद्धतीने आपण त्या ब्रिजचं मार्गदर्शन आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेब ज्या वेळेला आले त्या ठिकाणी आपण त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने मार्गदर्शन केल्यानंतर त्या पद्धतीने आपण बोलून 2029ला आपला हा कोस्टल रोड कम्प्लिटली होणार असं आश्वासन आणि असं मुंबईकरांना आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे जेणेकरून मुंबईला मीच मुंबईवरून बोरिवलीवरून ज्यावेळेला मी मुंबईला येते मला 3 तास जायला आणि 3 तास यायला या ठिकाणी लागतात। मुंबईची वाहतूक कोंडी कुठेतरी थांबली गेली पाहिजे आणि सुरळीत मुंबईकरांना रस्ता झाला पाहिजे ह्या पद्धतीने होण्यासाठी आपण कोस्टल रोडचा हा जो प्रकल्पाचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला तो आपण मंजूर ह्या ठिकाणी केलेला। मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे की 2029पर्यंत जी ट्रॅफिकची समस्या आहे ती कुठेतरी दूर होईल अशी अपेक्षा अध्यक्षा संध्या दोशी यांनी केली आहे। कॅमेरामॅन संतोष डिसलेसह किरण जाधव, आवाज.